ना बाहेर शिकवायला पाठवलं असेल तर पालकांनी हा व्हिडिओ अर्जंट बघा। तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेर शिक्षणासाठी शाळेत किंवा कॉलेजला तुम्ही पाठवलं असेल तर ही घटना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। पालकांना अर्जंट सूचना, आपली मुलं किंवा मुली कॉलेजला जेव्हा जातात तर ती आपल्या नजरेआड काय करत असतात, कॉलेजच्या नावाखाली मुलं मुली जेव्हा घराबाहेर पडतात, बाहेर शिकायला पाठवली जातात तर त्यांच्या आयुष्यात पडद्यामागे नेमकं काय सुरू असतं यावरची प्रकाश टाकणारी एक धक्कादायक घटना उघड झाली। एक अशी घटना जिने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली, एक घटना जी पुण्यातील मुलीच्या बाबतीत घडली। ही प्रत्येक पालकासाठी एक गंभीर इशारा आहे। तुम्हाला वाटेल आमचा मुलगा किंवा मुलगी अशी नाही, पण अशा घटना घडत आहेत। शाळेत किंवा कॉलेजला बाहेरच्या गावात पाठवलेल्या मुलामुलींना असे काही पराक्रम करतायत ते उघडकीस आल्यावर पूर्ण समाजामध्ये, संपूर्ण पालकांमध्ये एक चिंता पसरत आहे, एक भीतीचं वातावरण निर्माण होत आहे। आता पुण्यात शिकाय गेलेल्या मुलीच्या बाबतीत असं काय घडलं, संपूर्ण त्याची राज्यभरात चर्चा आहे। यातून पालकांनी नेमकं काय बोध घ्यायचा आहे? अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्यांना आपल्या मुलं किंवा मुलीच्या बाबतीत घडू नये म्हणून कोणती काळजी घ्यायसाठी, यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। तुमच्या मुलामुलींना तुम्ही बाहेर कॉलेजला पाठवलं असेल किंवा पाठवायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ 2 मिनिटं वेळ काढून नक्की बघा, कारण की काळजी घेतली नाही तर पुढचा नंबर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा लागू शकतो। घटना एक अशी आहे, पुण्यामध्ये ती घडली। पुणे शहर जिथे पहाटेची वेळ होती, अजून पूर्णपणे उजाडलेलं नव्हतं। शिवाजीनगर परिसरात एक शांत रस्त्यावर एक चहाचा स्टॉल सुरू होता। थंड वाऱ्याची धूळ जाणवत होती। अशाच वेळी एक 18 ते 19 वर्षाची मुलगी तिथे येते। तिच्या चेहऱ्यावर अत्यंत भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसते। ती एकटीच होती, पण गोंधळलेली वाटत होती। तिच्या कपड्यावरून, तिच्या हावभावावरून ती कुठल्या तरी एका छोट्या शहरातून किंवा छोट्या गावातून पुण्याला आलेली आहे असं जाणवत होती। ती मुलगी धुळे या शहरातून पुण्याला शिकायला आली होती। शिक्षणाचं माहेरघर म्हणून असणारी पुण्यनगरी, इथे मुलगी शिकायला आली, पण तिच्यासाठी तो दिवस खूप वाईट होता। पहाटेच्या वेळी चहाच्या दुकानावर ती मुलगी सकाळ सकाळी नेमकं काय करत होती, भेदरलेल्या अवस्थेमध्ये ती तिथे कशासाठी आली होती हे ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की धक्का बसेल। चहाच्या दुकानाजवळ ती उभी होती आणि ती उभी असलेल्या एका व्यक्तीजवळ जाते। ती थोडा वेळ तिथे उभी राहते आणि तिथे एका व्यक्ती चहा पित असतो। ती हळूच त्याच्या व्यक्तीवर जाते आणि त्या व्यक्तीपाशी ती गेल्यानंतर थोडी लाजते आणि थोडी घाबरलेल्या अवस्थेत ती मुलगी त्या व्यक्तीला म्हणते, दादा माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे, मला एक अत्यंत महत्त्वाचा फोन करायचा आहे, प्लीज तुमचा मोबाईल वापरायला द्याल का? तर त्या व्यक्तीने तिला फोन दिला आणि तिनेच त्या नंबरवर कॉल लावला, पण दुर्दैवाकडून पलीकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही। कॉल लागला नाही। ती आणखीच अस्वस्थ झाली, तिच्या डोळ्यात पाणी तरळलं। तिची ती भयंकर झालेली अवस्था पाहून तो व्यक्ती तिला प्रेमाने विचारतो, बाळा काय झाले, एवढी का अस्वस्थ आहे? तेव्हा ती थरथर सांगते, दादा मी चहा प्यायला आले होते आणि चहा घेतला, त्याचे पैसे द्यायला मी विसरले, आता माझ्याकडे कॅश नाही आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग नसल्यामुळे फोन पे, गुगल पे सुद्धा वापरता येत नाही। आणि तो व्यक्ती विचारतो, बरं किती रुपये द्यायचेत? ती म्हणते, दादा 95 रुपये द्यायचेत। तो म्हणतो, काय 95 रुपये? पहाटेच्या वेळी चहाच्या स्टॉलवर चहा नेमका किती रुपयाला असेल? जास्तीत जास्त 15 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, मग हे 95 रुपये नेमके कसे झाले? तर त्या व्यक्तीला आश्चर्य वाटले। तो व्यक्ती थेट त्या चहावाल्याकडे जातो आणि त्याला विचारतो, काही चहाचं बिल 95 रुपये कसं काय झालं? चहावाला शांतपणे उत्तर देतो आणि ते उत्तर ऐकून या माणसाची जमिनीत सरकते, कारण की त्या मुलीनं असं काय केलं होतं की ज्यामुळे संपूर्ण राज्यात हा व्हिडिओ व्हायरल होतोय। तिनं काय केलं होतं, तिने फक्त एक चहा घेतला नाही। तो व्यक्ती चहावाल्याला म्हणतो, हिने एक चहा घेतला, त्यानंतर तिने कॉफी घेतली आणि चहा आणि कॉफी घेत असताना हिने 2 सिगरेट देखील घेतल्या। आणि आता पहाटे 5:45 वाजता एक 18 ते 19 वर्षाची मुलगी सिगरेट घेऊन चहा किंवा कॉफी पित होती। हे ऐकून तो व्यक्ती जागीच स्तब्ध झाला। तो त्या मुलीकडे पाहतो, विचारतो, बाळा तू सिगरेट का ओढतेस? सुरुवातीला तिची नजर चोरते आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, पण तिला शब्द फुटत नाही। थोड्या वेळाने ओशाळून मान खाली घालून ती हो म्हणते आणि तो व्यक्ती तिला विचारतो, बाळा तुझं वय काय? ती म्हणते 19 वर्ष। विचारतो, तू कोणासोबत आले? ती म्हणते, नाही मी एकटीच आले। ती म्हटली, तू रोज इथेच येतेस का? तर ती म्हणते, हो मी इथेच येते, दररोज चहा प्यायला येते। आता इतके प्रश्न विचारल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनामध्ये अजून एक भरमसाठ शंकाचं काहूर माजलं होतं आणि त्याच तंद्रेमध्ये तो चहावाल्याला विचारतो, का हो दादा ही मुलगी दररोज इथे चहा प्यायला येते का? तर त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो, नाही ही मुलगी आज पहिल्यांदाच इथे दिसली आणि एवढ्या सकाळी कोणतीच मुलगी आमच्या चहाच्या स्टॉलवर येत नाही। पण सगळ्याच आधी चहावाल्या स्टॉलला म्हटलं की ही मुलगी आल्यावर मी थोडा चकित झालो होतो, पण आता गडबड काहीतरी त्या व्यक्तीला जाणवायला लागली होती। ती मुलगी सांगत होती की पूर्ण खोटं निघत होतं।
ती म्हटली, मी दररोज इथे चहा प्यायला येत होते, पण चहावाला म्हटला की ही मुलगी आज मी पहिल्यांदाच पाहिली. त्याला वाटला काहीतरी गडबड आहे, काहीतरी मोठा धोका असल्याची जाणीव झाली. त्याने त्या मुलीला थोडासा गंभीर आवाजात विचारलं, बाळा खरं सांग, तू कुठे होतीस, मला खरं सांग. तेव्हा त्या मुलीने जे काही सांगितले, जी काही माहिती त्या व्यक्तीला दिली, ती ऐकून कोणालाही धक्का बसेल. पूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. त्या मुलीने सांगितल्यानंतर पालकामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. आता बघा त्या मुलीने काय उत्तर सांगितलं. ती म्हणाली, आदल्या रात्री ती एका मुलासोबत, एका मित्रासोबत त्याच्या फ्लॅटवर राहायला गेली होती आणि एक मुलगी जिला शिकायला पुण्यात पाठवलं, ती परत एका मुलासोबत त्याच्या फ्लॅटवर राहायला गेली. रात्रभर ती तिथेच राहिली. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांच्यात काहीतरी जोरदार भांडण झालं. भांडण इतकं विकोबला गेली, त्या मुलीने त्या मुलीच्या पाठ्याच्या वेळी त्याच अवस्थेत फ्लॅटमधून बाहेर काढून दिलं. ही मुलगी रडत रडत घाबरलेल्या अवस्थेमध्ये थंडीच्या फ्लॅटवर बाहेर पडून चहाच्या दुकानावर आली. तिला आल्यानंतर तिला सिगरेटचं व्यसन होतं, हे तिने नंतर कबूल केलं. तेव्हा ती सिगरेट पिण्याची तीव्र इच्छा झाली. तिला माहीत होतं की तिच्याकडे कॅश पैसे नाहीत, पण तिच्या मोबाईलमधून फोन पे, गुगल पे होतं, म्हणून त्यांनी 2 सिगरेट घेतल्या. पण दुर्दैवाने नेमकी त्याच वेळी त्याचा मोबाईल पूर्ण डिस्चार्ज होऊन स्विच ऑफ झाला होता. आता बिल कसं द्यायचं याचं कारण दिल्याशिवाय बिल चहावाला त्याला जाऊ देणार नव्हता. या विवेचनात त्याला पूर्ण हतबल अवस्थेत ती मदतीसाठी याना त्या व्यक्तीजवळ आली होती आणि त्याच व्यक्तीने सर्वप्रथम तिचं 95 रुपये झालेलं बिल दिलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरून तिला खूप गोष्टी समजावून सांगितल्या. तिला अधिक माहिती घेतली तेव्हा जे खरं वास्तव समोर आलं ते आणखीनच भयानक होते. ती मुलगी रात्रभर एका मुलाच्या फ्लॅटवर होती. तिथे येऊन ती सिगरेट पिली होती आणि चक्क खोटं बोलली होती. आता इतकं ऐकूनच तुम्हाला धक्का बसला असेल, पण पुढे तिने जी सांगितलं ती अतिशय भयानक होतं, ज्यामुळे संपूर्ण राज्याच्या पालकाच्या मनामध्ये भयंकर शंका निर्माण झालेली आहे. एका भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये पसरलंय. जिने जे सत्य सांगितलं ते अतिशय भयानक होतं आणि मी 10वीला असताना मला 93% मार्क पडले. त्याचे वडील अगदी खुश झाले होते. मुलगी अत्यंत हुशार होती. तिला 10वीला आणि 93%, 12वीला 95, अत्यंत हुशार मुलगी. जेव्हा त्याने विचारले, तुझे आई वडील काय करतात, त्या मुलीने जे सांगितलं ते ऐकून त्या माणसाची पायाखालची जमिनी सरकली. ती म्हणाली, माझे वडील शिक्षक आहेत सरकारी शाळेवर आणि आई गृहिणी आहे. वडिलांनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण मिळावं, ती उच्च शिक्षित होऊन मोठ्या पदावर जावी या स्वप्नाने तिला पुण्यासाठी शिक्षणासाठी पाठवलं आणि चांगल्या घरातून 90-95% घर मार्क मिळवणारी मुलगी, एक हुशार मुलगी, तर हुशार नव्हे तर एक संस्कारक्षम कुटुंबातली एक मुलगी. आज फक्त आई वडिलाचं कुठेतरी दुर्लक्ष झालं आणि तिच्या वयातील निष्काळजीपणा आणि चुकीच्या संगतीमुळे, वाईट संगतीमुळे एका वाईट मार्गावर भरडली जात होती. अक्षरशः वाईट जाण्याच्या टोकावर त्याच्या विवेचना होती. त्या मुलाच्या फ्लॅटवर तिने जाऊन रात्रभर काय केलं असेल हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. ही घटना ऐकून तुम्ही विचार करत असाल की असं काही होऊ शकत नाही, आमची मुली तर अशी नाहीत, तर आमची मुलगी चांगली आहे. पण पालकांनो इथेच धोका आहे. अतिरेकी कसाब देखील जो होता त्याच्या आईने देखील त्याच्यावर चांगले संस्कार केले असणार. जगातले कुठलेच आईबाप आपल्या मुलावर जाणीवपूर्वक वाईट संस्कार करत नाहीत. मुले बिघडतात ती फक्त वयात आल्यानंतर त्यांच्यावर असणारं लक्ष, पालकांचं लक्ष कमी होत असतं. त्यांची संगत कुठे चुकते तेव्हा खास करून 14 ते 22 वर्षे हे वय मुलासाठी अत्यंत संवेदनशील असतं आणि फक्त याच वयात त्यांची जगाची चांगल्या आणि वाईटची फारशी ओळख नसते आणि याच वयात त्यांच्याकडून मोठ्या चुका होण्याची शक्यता असते. ही घटना तुमच्यासाठी, माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक पालकासाठी हा एक गंभीर इशारा आहे. तुम्ही तुमच्या मुलावर विश्वास ठेवला पाहिजे, यात वादच नाही, पण विश्वासासोबत सावधगिरी, जागरूकता हे देखील ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तुमचे मुले कुठे जातात, कोणासोबत जातात, मित्रमैत्रिणी कसे आहेत, ते रात्रभर मोबाईलवर काय करतात, कोणाशी बोलतात याचा मागोवा घेणं, त्याच्यावर संशय घेणं असं नाही, तर त्याची काळजी घेणं आहे. आणि बाहेर गावी जर शिक्षणासाठी गेले असतील तर मुलाच्या बाबतीत पालकांनी अजून दक्ष राहायला हवं आणि महिन्यात 2 महिन्यातून अचानक जाऊन त्यांना भेटायला यायला हवं. कुठे राहतात, कसं राहतात ते सुद्धा डोळ्यांनी गुपचूप पाहायला हवं. जर एवढ्या सुशिक्षित, सामाजिक दृष्ट्या चांगल्या स्तरावर अगदी श्रीमंत घरातील कुटुंबातल्या मुलीसोबत असं घडू शकतं, मग एक पालक अडाणी आहेत. ते पालक जास्त शिकले नाहीत, त्यांना या जगाची, या नवीन पिढीच्या धोक्याची फारशी माहिती नसते. त्या पालकाच्या मुलाचं काय होत असेल याची कल्पना न केलेली बरी. हा प्रश्न केवळ एका निवडणूक कुटुंबाचा नाही, तर शिक्षित कुटुंबाचा नाही, तर हा प्रश्न संपूर्ण समाजात आहे. आपल्या पाल्याचं भविष्य घडवणं आपल्या हातात आहे. पालकांनो, तुम्हाला आमची एकच विनंती आहे, मुलामुलीच्या बाबतीत तुम्ही निर्णय घेता ते योग्यच असतील, पण त्यांच्या वाढत्या वयासोबत, त्यांच्या संगतीसोबत, त्यांच्या मित्रमैत्रिणीसोबत ते काय करतात याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि पाहायला गेलं तर बालकांनो, तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही तर जी काळजी व्यवस्थितपणे घेतली तर तुमच्या मुलाचं पुढचं नुकसान टळेल आणि तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबाचं होणारं नुकसान टळेल. एक क्षणाची चूक तुमच्या आयुष्यभराचा पश्चाताप त्या ठिकाणी होणार नाही. हीच धक्कादायक घटना जी पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील
पाट्टी घडली एका मुलीच्या बाबतीत, आणि जी एका व्यक्तीने त्या व्यक्तीला भेटली होती, त्या व्यक्तीने युट्यूबवर हा व्हिडिओ टाकला आणि जवळपास हा 10 ते 15 लाख लोकांनी पाहिलेला व्हिडिओ आहे. मग याचा अर्थ काय? या गोष्टी खरं तर घडत आहेत. त्यांच्या डोळ्याच्या पाठीमागं, पालकांच्या पाठीमागं भवितव्यासाठी अत्यंत ही धक्कादायक बाब आहे. ही एक कथा नाही तर एक खरोखर घडलेली घटना आहे, जी वास्तव्य तुम्हाला याचा खेद आपण व्यक्त करू शकतो. आणि मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकापर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांना देखील गंभीर वास्तवाची कल्पना येईल आणि ते देखील आपल्या मुलामुलीवर जास्तीत जास्त लक्ष ठेवून अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून नक्कीच प्रयत्न करतील. आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलवर नवीन आला असता तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये हाईप नावाचं ॲप्लिकेशन हाईप आहे, त्याच्यावर क्लिक करायला देखील विसरू नका. धन्यवाद.